श्री गणेशाय नमः. अध्याय 7. श्री महाकालाय नमः. अधिक मास मागील अध्यायात सुदेव ब्राह्मण हरीची स्तुती करून उभा राहिले. आधी कवी ही कथा दृढधनवाला सांगित होते तेव्हा म्हणाले की भगवान त्या ब्राह्मणाने केली स्तुती ऐकून मेघ गंभीर वाणीने म्हणाले, ब्राह्मणा, हे देवा सुदैवा तू उत्तम तप केले, असे तर आजपर्यंत कोणीच केले नाही. मी आता अगदी खुश झालो आहे. जे तुझ्या मनात असेल ते सर्व मला सांगावं. मी तुझे मनोरथ पूर्ण करेन. तू महाभाग्यवान म्हणून मी तुला माझे दर्शन लाभले आहे. ती हरीने केलेली वाणी ऐकून सुदेव ब्राह्मण म्हणाला, हे विष्णू, हे दया सागरा, कैवल्यदानी, जर प्रसन्न झालाच आहे तर मला एक पुत्र दे. हे घरदार मला पुत्राशिवाय शून्य भासत आहे. मला राज्य वगैरे काही नको. तेव्हा श्रीहरी त्याला म्हणाले की विधात्याने तुला पुत्र सुख लिहिलेले नाही. मुलगा सोडून तू मला सर्व काही मागावे. मी तुझ्या नशिबाचे सर्व अक्षरे वाचून बघितलेली आहे. त्यात तुला 7 जन्मापर्यंत पुत्रसुख नाही आहे असेच लिहिलेले आहे. त्यावेळी तू मला पुत्र मागू नकोस. हे हरीचे वज्राप्रमाणे कठीण असे निष्ठुर शब्द ऐकतात. हृदय फाटल्याप्रमाणे मुळासकट वृक्ष जसा कोलमडून पडतो तसा तो जमिनीवर मूर्छित होऊन पडला. पतीची अवस्था पाहून गौतमी दुःखाने रडू लागली. परंतु पुन्हा धैर्याने ती पतीला म्हणाली की हे प्राणेश्वरा, तुम्ही आपल्या अंतःकरणात दुखू नये. मी तुम्हाला पहिलेच सांगितले होते, याची आठवण करा. जे परमेश्वराने कपाळावर लिहून ठेवले आहे ते सुख असूख प्राप्त होते. मानव पूर्वी जन्मीचे भोग भोगत असतो. ते हरी तरी काय करेल. माणसाला मरणाऱ्याला औषध देऊन ते निष्फळ ठरते. तसेच अभाग्याचे उद्योग सुद्धा निष्फळ ठरतात. ज्याचे दैव अनुकूल नाही त्याचे सर्वच व्यर्थ होते. यज्ञ तपदान यापेक्षा श्रेष्ठ अशी हरिसेवा आहे असे सर्व सांगतात. परंतु दैव हे त्याहूनही प्रबळ आहे. ज्याप्रमाणे सूर्यापुढे कांजवा तसेच दैवापुढे हरिसेवा. जर दैवावरच विश्वास ठेवायचा आहे तर हे प्राणेश्वर उठावे. एका दैवावर भरोसा ठेवावा. त्यासाठी हरीला भजनाचे प्रयोजनच काय. अशा प्रकारचे तीव्र शोक संयुक्त गौतमीचे भाषण ऐकून गरुड विष्णूला म्हणाला की हे देवा, ही गौतमी अतिदीन झाली असून शोकसागरात बुडाली आहे. तसाच हा ब्राह्मण देखील शोक करीत आहे. याचे रक्षण करणारा कोणी नसून तुम्ही त्यांची असह्य दुःखावस्था पाहून देखील कसे काय स्तब्ध बसला आहात. तुम्ही दीनबंधू, दयासागर, भक्ताचे दुःख सहन न करणारे असा आपला लौकिक जिकडे तिकडे पसरविला आहे. आज तुमची दयाद्रता कुठे गेली. ब्राह्मणाच्या विषयीची करुणा कोठे लपला आणि दीनबंधूचा सोडून क्रूरता कोठे नाली. स्वलोकता, सायुज्यता, समीपता, स्वरूपता अशी 4ही मुक्ती तुमच्या भक्ताच्या हातात वास करीत असतात. तरी पण तुमची भक्ती टाळून कोणी मुक्ती प्राप्त करण्याची इच्छा करीत नाही. म्हणजे तुमची भक्ती करतातच. तुमच्या भक्ताच्या पुढे अष्टमहासिद्धी अगदी दाशीप्रमाणे सेवा करण्यासाठी सतत उभ्या राहतात. तुझ्या भक्तीचे महात्म्य एवढे आहे तर ते सर्वांना माहीत आहे. तर मग या ब्राह्मणाची पुत्रे इच्छा तुम्ही पूर्ण करण्यास तुम्हाला कोणते श्रम पडत आहे. पुत्राशिवाय इतर सर्व देता म्हणजे तो गजेंद्र देऊ शकतो. त्याने अंकुश देण्यासाठी काकू का करावे. जर तू या ब्राह्मणाच्या मनोरथाला पूर्ण केले नाही तर यानंतर तुझ्या चरणकमलाची कोणीच सेवा करणार नाही. करता तूच आहेस हे सर्वांना माहीत आहे. जर तू त्याला मूल दिले नाहीस तर तुझे लौकिक नष्ट पावेल. म्हणून देवा याला पुत्र दे. आजपर्यंत जर इतर भक्ताच्या मनोकामना पुरविल्या तशा या भक्ताच्या पुरवाव्या. तू गजेंद्राच्या धावा ऐकून त्यांचे रक्षण केले. ध्रुवाला अढळपद दिले. तुझी कीर्ती ऐकून हे तुला शरण आले आहे. जर तू उपेक्षा केली तर अपकीर्ती होईल. हे गरुडाचे शब्द ऐकून हरी म्हणाले, हे पक्षाच्या राजा गरुडा, तुला याची दया आली तर तू माझ्या आज्ञेने या ब्राह्मणाला लवकर एक मुलगा दे. ते हरीचे भाषण ऐकून सरपास खाणाऱ्या गरुडाने त्या ब्राह्मणास वरदान दिले. हरी म्हणाले की तुम्हाला 7 जन्मपर्यंत मूल होणार नाही हे खरे आहे. तरी पण मी तुम्हाला एक पुत्र देतो. माझ्या अंशाने उत्पन्न होणारा मुलगा तुम्हास होईल व तुम्ही सुपुत्रवान व्हाल. तुम्हाला त्या मुलापासून दारुण दुःख होईल, परंतु तुम्ही हरभजनास कधीही विसरू नये. या जगात तुमची श्री हरिचरणावर बुद्धी जडली आहे म्हणून धन्य आहात. सकाम व निष्काम ह्या दोन्ही भक्ती हरीला आवडतात. पंचमहाभूतात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांनी निर्माण झालेले शरीर हे अळव्यावरच्या पाण्यासारखे आहे. हे पाण्यातल्या बुडबुड्यासारखे क्षणभंगूर आहे. तू त्यांचा अभिमान धरू नकोस. अंतःकरणात हरीचे चरण चिंतित राहा. तोच ह्या जगात सर्व मान्य व धन्यही होईल. या दुस्तर भवसागरातून तारणारा असा एक हरीच आहे. तुला संसार सागरातून पार करणारा हरीशिवाय दुसरा कोणीही नाही. हरीच्या कृपा प्रसादाने तुला मी पुत्र दिला आहे. आता हरी चिंतन करावे म्हणजे सुखाने आयुष्य भोगशील. प्रपंचात उदारतेने राहून संसार जन्म फळ प्राप्त करून घेता येईल. अशा प्रकारचे गरुडाचे शब्द सुदैवाने ऐकले.
प्रभू हरी गरुडासह वैकुंठास गेले व सुदैव ही स्वपत्नीसह गृहस्थ आश्रमाचे सुख भोगण्यासाठी घरी गेले. काही दिवसाने विप्रपत्नी गर्भीण झाली. 9 मासाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. ते मूल सुलक्षणी सुरत संपन्न होते. गौतमीला खूप आनंद झाला. त्या आनंदात ती प्रसूती वेदना विसरली. सुदैवालाही आनंद झाला. त्यांनी ब्राह्मणाकडून त्याचे जातकर्म संस्कार केले. सर्व ब्राह्मणाला यथाशक्ती दाने दिली. याचकांना सन्मानित केले. वस्त्र पात्रे अर्पण केली. ज्योतिष्य जाणणाऱ्या ब्राह्मणाकडून जन्मपत्रिका करून घेतली. त्याचे नाव शुक असे ठेवले. ज्याप्रमाणे शुक्ल पक्षाचा चंद्र मोठा मोठा होतो तसा तो पुत्र दिवसेंदिवस सुंदर दिसू लागला. तो वाढू लागला. त्याच्या अंगातील सद्गुण दिसू लागले. त्या बाळलीला पाहून आनंद होत होता. 8व्या वर्षी सुदैवाने त्याचे मुंज करण्याचे ठरले व ती सुमुहूर्ता पाहून केली. गायत्री मंत्राचा उपदेश होताच तो शुकदेव ब्रह्मचारी झाला. तेव्हा त्याचे तेज सूर्यासारखे तेजोमय झाले. त्यांनी माता पिता गुरुंना वंदून वेदाध्ययनास प्रारंभ केला. तो एवढा हुशार होता की एकदा सांगितले त्याला पाठ होत असे. स्वतःची बुद्धी तीव्र होती. तो संपूर्ण शास्त्रात पारंगत झाला. ते पाहून सुदैवाला अपार आनंद झाला आणि तो स्वतःला धन्य मानू लागला. एकदा त्यांच्याकडे देवल मुनी आले. त्यांनी त्याची पूजा केली. सुदैवाच्या मुलाने शुकाने चरणावर मस्तक ठेवले. त्यांना पाहून देवल मुनी म्हणाले की तू त्रिगुण धन्य आहेस. तुला दुर्लभ गुणसागर मिळालेला आहे. ज्याच्यावर भगवान श्री विष्णू प्रसन्न आहे असा मुलगा त्रिभुवनात सापडणार नाही. ते देवल मुनी म्हणाले की हे बाळा, तुझ्या हातावर काही आहे का ते मी पाहतो. त्यांच्या हातातील रेषेमध्ये त्यांना सुंदर छत्र दिसले, चवऱ्या दिसल्या, वर्तुळ, कमळ, सहस्त्रपत्र हातात शोभू दिसत होते. अंगुष्टी यवाची पाहून गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात, कानापर्यंत विशाल नेत्र आणि त्यांच्या डोळ्यांनी बुबुळे पिंगट रंगाची होती. त्यांचे शरीर गोंडस होते. त्यांचा चेहरा हसरा होता. त्यांच्या पोटावर 3 वेळा पडत होत्या. ही सर्व लक्षणे भाग्यवान पुरुषाची होती. असे बोलून पुन्हा थांबला. देवलमुनी म्हणाले त्यांचा कंठ शंखासारखा आहे. त्यांचे केस कुरळे आहेत आणि त्यांचे वक्षस्थळ उंच आहे. त्यांचे खांदे एखाद्या बैलाच्या खांद्याप्रमाणे असून यांची मान मोठी आहे. सुस्त्रवदन आहे. यांचे कान व नाक यासारखे आहेत. सर्व गुण यांचे चांगले आहेत, परंतु एक दोष आहे, त्याने सर्व व्यर्थ केले. असे बोलून देवल मुनीने एक सुस्कारा सोडला. याचे आयुष्य कमी आहे. पहिले आयुष्य सांगावे मगच लक्षणे सांगावी. भूगोल न पाहता ज्याप्रमाणे नेत्राची लक्षणे सांगतात ते सुदैवा हा तुझा मुलगा 12व्या वर्षी जळात बुडून मरेल पावे. परंतु तू शोक करू नको. जे घडले ते होणारच. मरणास काही औषधी आहे का. एवढे बोलून देव ऋषी ब्रह्मलोकास निघून गेले. ते भाषण ऐकून गौतमी व सुदैव दोघंही दुःख करू लागले आणि मूर्छित होऊन धरणीवर पडले. देवलाने सांगितलेले आठवत ते लोळून लोळून विलाप करीत. गौतमी त्याला धीर देऊन ओढवत होती. गौतमीने त्या मुलाला स्वतःच्या मांडीवर घेऊन त्यांची चुंबनी घेऊ लागली आणि पतीला विनंती करू लागली. ते म्हणू लागले की हे द्विजेंद्रा प्राणनाथा, आपण धीर सोडू न देता पुढे येणाऱ्या घटकांना भिवू नये. जे होणार आहे ते कधीही या त्रिजगणात घडणार नाही, परंतु जे होणार आहे ते अवश्य घडून येईलच. शंकराधिक महादेव यांनाही दुःख झाली नाही का. असुरेश्वर, बलिराव, हिरण्याक्ष, वृत्तासूर, कार्तिवीर्य, रावण यांचे काय झाले. तेही मरण पावलेच ना. जास्त आपण उठावे व श्रीहरीचे भजन करावे. अशा प्रकारचे सुदैव पत्नीने सुदैवाची समजूत घातली. अशा प्रकारे कथा श्रीमद वाल्मिकी ऋषींनी राजास सांगितली. इथे श्री अधिक मास महात्मा 7वा अध्याय समाप्त.